ईवीएम ईवीएम का बेसिकली मैंने कहा कि भाई एक तो महाराष्ट्र में अवेलेबल होते हुए ये मशीन वहाँ से क्यों लाए, नंबर 1। नंबर 2, अगर आपको ये मशीन पहले तो आप अगर लाए हो तो पहले इसको चेंज करो, या तो महाराष्ट्र में अवेलेबल है वो यूज करो या और कहीं से लेके आओ अगर ये नंबर 1। नंबर 2, अभी भी आईटी है 6:30 तक कर सकते हैं। हाँ कोई प्रॉब्लम नहीं, लगेंगे उससे क्या होता है, आज तक होते ही आई ना काउंटिंग, 7 घंटे लगेंगे। और देश में कोई सारा इलेक्शन थोड़ी हो रहे हैं, 2 यहाँ और एक यूपी और एक बाई इलेक्शन ही असेंबली का, तो उसके लिए आपको इतना क्या प्रॉब्लम है, काउंटिंग होने दो। कोई देश पूरा आतुरता से थोड़ी देख रहा है, हम ही लोग आतुरता से देखेंगे। तो 8 घंटा लगेगा तो लगेगा, एक बार विश्वसनीयता है। बोला है कैंपेन का भी हमने बोला आधा घंटा बढ़ा दो कम से कम रात को, थोड़ा बहुत शाम को 6 बजे के पहले तो मतलब कोई भाषण देने जा ही नहीं सकते किधर गए, तो कोई सुनने वाला भी तो नहीं है, बाहर सब काम पे रहते हैं, सब रहते हैं और गर्मी। निवडणूक अधिकाऱ्यांशी तुमची काय चर्चा झालेली आहे, तुमचं काय मत आहे? आज भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे इलेक्शन कमिशन द्वारा नेमलेले 3 ऑब्झर्वर त्यांच्याशी मी संपर्क साधला। आमचे उमेदवार मधुकर कोकडे पण सोबत होते आणि खास करून जे या क्षेत्रामध्ये VVPAT मशीनचा वापर जे होणार आहे ते सगळे मशीन्स गुजरातच्या सुरतमधून इथे आणले गेले आहे। यापूर्वी पण आम्ही अशी सूचना प्रेसद्वारा केली होती। त्याचं मुख्य कारण हे आहे की VVPAT मशीन यंदा महाराष्ट्रामध्ये फक्त 2 लोकसभा क्षेत्र आणि 1 विधानसभा क्षेत्रासाठीच लागणार आहे आणि त्याची उपलब्धता महाराष्ट्रामध्ये असून बाहेरच्या राज्यामधून आणि खास करून गुजरात सुरतमधून कशासाठी आणले गेले, हा एक पहिला मुद्दा ज्याचा आक्षेप आम्ही घेतलेला आहे, लेखी आक्षेप आम्ही दिला आहे। दुसरं आमचं म्हणणं आहे की एका काळात इलेक्शन कमिशननी हे ठरवलं होतं की VVPATचे 10% म्हणजे मशीन्स जे असतात, म्हणजे समजा 2000 बूथमध्ये पोलिंग झाला ते 200 बूथ रँडम, म्हणजे असं ठरवलेला म्हणजे बूथ नंबर नाही, असं म्हणजे ईश्वर चिठ्ठीद्वारा रँडम या बूथमध्ये 200 बूथचा VVPAT आणि असा इलेक्शन कमिशनने एकदा असा निर्णय केल्यानंतर आज तो निर्णय आज कायम आहे की त्याच्यात बदल झालेला आहे, हे पण आम्हाला स्पष्ट तुम्ही सांगावं। आणि गुजरातमध्ये फक्त विधानसभेच्या एकच बूथमध्ये त्या लोकांनी याचा काउंटिंग केला होता, पण ते सगळ्या कॉन्स्टिट्युन्सीजमध्ये झाला नव्हता, त्याचाही आम्हाला खुलासा पाहिजे। याचा अर्थ एवढाच आहे की जे काही प्रक्रिया होत आहे त्यामध्ये आम्हाला खात्री पूर्णपणे होत नाही आणि त्याचा परिणाम या इलेक्शनवर कुठल्याही पद्धतीनं होऊ नये आणि भंडारा गोंदिया लोकसभामध्ये जे आजपर्यंत एक चांगल्या वातावरणामध्ये इलेक्शन होत आले त्यामध्ये कुठलाही म्हणजे त्याचा दुष्परिणाम होऊ नये हे आम्ही त्यांना सूचना केली आहे। अधिकारी आता काही सांगितलं आहे का? अधिकारी जे तिन्ही आहे ऑब्झर्वर्स आणि रिटर्निंग ऑफिसर जे आहे त्यांनी सांगितलं की तुमच्या सगळ्या जे सूचना आहे आम्ही दिल्लीला पाठवणार आहोत आणि दिल्लीवरनं जे काही आम्हाला यामध्ये आम्हाला जे काही संदेश मिळेल ते आम्ही त्याला तुम्हालाही कळवू आणि आम्ही लागू करू। पण मला अजून खात्री नाही की जे काही आम्ही सूचना केली आहे त्याला इलेक्शन कमिशन मान्य करतील की नाही, पण मुख्य गोष्ट ही आहे की इथे आमच्या राज्यात हे उपलब्ध असून बाहेरून का आणले गेले हाच पहिला मुद्दा आमचा आहे। मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2014मध्ये EVMचे मशीनमध्येही काही फार मिस्टेक्स होती, मॅल फंक्शनिंग चालला होता, त्यावेळी आम्ही सरकारमध्ये होतो म्हणून याच्या फारसा म्हणजे दुष्परिणाम आम्हालाही भोगावा लागला होता आणि असं म्हणजे यावेळी न मॅलफंक्शनची म्हणजे प्रॉब्लेम झाला पाहिजे, न विश्वसनीयता राहिला पाहिजे।
आणि त्यामुळे आम्ही सूचना केली. नहीं निकाल गए अभी निकाल गए अभी बोले ना वो आज नहीं मैं तो ये भी बोला कलेक्टर को मैं एक आगे स्टेप बढ़ के बोल रहा हूँ हाँ और ये सब होर्डिंग है गवर्नमेंट के होर्डिंग ये सब में भी दिख रहा है ना अपना फोटो और वो वो वाढदिवस इनको शुभेच्छा नहीं दे रहा है वो खुद का फोटो लगाने के लिए वो लगा रहा है आजकल उल्टा हो गया नेता का फोटो छोटा हो गया नहीं होता है कहीं भी लगा देते बल्कि लोग आते हैं नहीं लगा देते गोंदिया में भी अरे बाप रे बाप गोंदिया तो बहुत ज्यादा है तो 4 दिन पहले वो कलेक्टर गोंदिया ही है ना तो मैं बोला तो जरा गोंदिया बात तो मैं बोला इसके